पाचवी पिढी राजकारणात, कारखान्यात तुमचं, दूध संस्था तुमच्या, आमदारक्या तुमच्याकडे, खासदारक्या तुमच्याकडे, शिक्षण संस्था तुमच्याकडे, ऊसाची शेती तुमच्याकडे, वायगरी तुमच्याकडे, नोकरदार तुमच्याकडे. आणि तुम्ही काय केलं? ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये आणून घुसवलं. अरे गाव वगैरेमधला माझा डोंगराच्या कुशीला काम करणारा, बलुक्याचं अनुक्याचं काम करणारा, विमुक्त जातीमधला माणूस, अरे या माणसांचं होणार काय? अरे विखे पाटील या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती समाज म्हणून, या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, या महाराष्ट्राच्या आमदारच्या खासदारच्या 200 कारखाने तुमच्या नावावर. अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, शरदचंद्रजी पवार. अरे मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गावगाड्यातल्या ओबीसीच्या जाती तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? तुमचं आमचं एखादं पोरग शिक्षक होईल, डॉक्टर होईल, नोकरीला जाईल. अरे तुमच्या आमच्या एखाद्या माता भगिनीनं आपलं लेकरू कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं तर ह्या राज्यकर्त्या लोकांच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेकरू टिकेल का? काल परवा सुप्रिया सुळे बोलल्या, अजितदादा पवार बोलले की आर्थिक परिस्थितीवरती म्हणे आरक्षण द्या. त्या कर्जत जामखेडमध्ये फासे पारद्याची एक माता भगिनी काल परवा मरण पावले. अरे त्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला जागा त्या कर्जत जामखेडमधल्या लोकांनी दिलेले आहे. सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि रोहित दादा पवार शरद पवारांचा लाडका नातू. तुम्ही म्हणता आर्थिक बेसवर आरक्षण द्या. त्या पारद्याच्या माझ्या माता भगिनीला अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही. ती गरीब होती म्हणून नाही, तर ती फासा पारद्याची होती म्हणून तुम्ही तिला अंत्यसंस्कार करू दिले नाही. आमचा एक जाधव नावाचा कार्यकर्ता ते आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.